तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। आज एकादशी होती म्हणून माझा उपवास होता, हानीच्या पप्पांचा पण उपवास होता। त्याच्यामुळे आज जल्दी उठून स्वयंपाक बनवला नव्हता। पहिले घरातले कामावरून घेऊन बाहेर रांगोळी टाकली होती, देवपूजा करण्यासाठी आज साडी वेअर केली होती। बाहेर निघालो होतो फुलं आणण्यासाठी, पण मला बघून हानी रडत होते मी बाहेर चाललो होतो म्हणून। मी 2 दिवस व्हिडिओ अपलोड केलं नव्हतं, कारण का माझ्याकडे फोन नाही। हानीच्या पप्पांचाच आहे फोन, त्यानं ऑफिसला गेले की ते फोन माझ्याकडेच राहते म्हणून मी त्याच्यावरच व्हिडिओ बनवते। पण हानीच्या पप्पांनी 2 दिवस ऑफिसला गेले नव्हते, सुट्टी होती त्यांना, म्हणून त्याच्याकडेच फोन होतं। मी मागितलं नव्हतं, त्याच्यामुळे व्हिडिओ पण अपलोड नाही केलं। व्हिडिओ बनवायचं कारण माझ्या मुलीसाठी बनवत आहे। तिचं फ्युचर मला चांगलं करायचं आहे, मला लोकांचं देणं घेणं नाही। लोक काहीतरी बोलते तिनं चांगलं करत नाही, येत नाही, पण आपला प्रयत्न तर आपण चालूच ठेवायला पाहिजे ना। त्यासाठी मी करत आहे, मला लोकांचं देणं घेणं नाही। माझ्याकडे फोन नाही तरी पण मी त्यांचाच फोन घेऊन ट्राय करत आहे। पूजा आणि करायचंच होतं, पण हानी उठली होती, रडलेली होती म्हणून हानीचे पप्पा घेऊन आले होते। तिला झाले की नाही म्हणून विचारत होते, पण पूजा झाली नव्हती। देवासाठी शिरा करायचा होता, इथं तुपाची फणी देऊन इथं दूध ठेवले होते गॅसवर, तोपर्यंत शिरा झाला होता। पूजा झाली होती, हानीला घेऊन आलो होतो पाया पडण्यासाठी तिला, पण तिनं पाया पडत नव्हती, सारखं खाली इकडं तिकडं बघत होती। आज हानीचा मूड वेगळाच होता, तिचं व्हिडिओ काढत होता तरी पण तिनं रागत बघत होती। काय झालं होतं की तिला? हानीच्या पप्पाने भूक लागली म्हणून म्हणले होते, मला पण भूक लागलं होतं, टाइम तर खूप जास्त झालं होतं। शाबू भिजू घाले होते, त्याचीच खिचडी बनवायची होती, पण करता वेळेस त्याचा व्हिडिओ नाही केलं। बाहेर पाऊस पडत होता म्हणून हानीच्या पप्पाने चहा पण कर म्हणले होते, चहा केलं होतं, चहा पिल्या होत्या। संध्याकाळी हानीचे पप्पा आम्हाला मार्केटला नेतो म्हणले होते, आम्हाला कुठंतरी जायचं म्हणलं की तर खुश राहते जास्त, त्याच्यामुळं हानीला फर्स्ट रेडी केलं, मी रेडी झालं। हानीचे पप्पा नाही आले तरी पण आम्ही बाहेर आलो होतो। हानीचे थोडे व्हिडिओ काढायचे होते म्हणून तिचे व्हिडिओ काढत होते, पण तिने काहीतरी नाटके करते, सारखं मोबाईलच धरत राहते। आम्ही मार्केटला गेलो होतो, पण बा आपल्या समोर जाते ते मला विचारत पण नव्हते। हानी ना पप्पा असले की मला भावच देत नाही, सारखं पप्पाकडेच राहते, मला विचारत पण नाही।